उमरेड भिवापूर मार्गावर तासगावाजवळ झालेल्या अपघात प्रकरणाचा रोष उमरेडमध्ये आज पाहायला मिळालाय। ट्रॅव्हल्स अपघात प्रकरणी काँग्रेस, शिवसेना, उबाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बायपास चौकात धरणे आंदोलन करत ट्रॅव्हल्सची अवैध वाहतूक आणि त्याकडे आरटीओ तसेच पोलिसांचं असलेलं दुर्लक्ष या कारणावरून आंदोलन केलं। बायपास चौक येथे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, दर्शनी धवड, मिलिंद सुटे, गुणवंत मांढरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते जमा झाले। यावेळी पत्रकारांशी गंगाधर रेवतकर यांनी संवाद साधलाय। भिवापूरवरून नागपूरला जाणारी ट्रॅव्हल्स बायपास चौकात पोहोचली। ट्रॅव्हल्स गर्दीने हाऊसफुल होती। याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष गेलं। जीवघेणी वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला। कार्यकर्त्यांनी त्या ट्रॅव्हल्सवर पोलिसांसमोरच धाव घेतली। काही कार्यकर्ते ट्रॅव्हल्सवर चढून निषेधाची घोषणा देत होते। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। अखेर सदर ट्रॅव्हल्स पोलीस स्टेशनमध्ये हलवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यानं तणाव निवळला। दुचाकी, चारचाकी, शेतीवर मजूर नेणारी वाहने यासारख्या वाहतुकींना पोलिसांकडून कसून चौकशी होत असून त्यांना दंड केला जातोय। मात्र ट्रॅव्हल्स जीवघेणी वाहतूक पोलिसांसमोर सुरू असताना आरटीओ, पोलीस प्रशासन डोळेझाक करत आहे। याविषयी उमरेड परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आलाय। यावेळी राज्य राखीव दलासह प्रचंड पोलीस फौज फाटा बंदोबस्ताकरता लावण्यात आला होता। साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटर ट्रकांच्या कंटिन्यू रांगा इथे उभे राहतात। त्याच्यामुळे अपघाताचा धोका आहे हे प्रशासनाला माहीत असून सुद्धा कुठेतरी प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे असं दिसून येत आहे। कालची जी दुर्घटना जी झालेली आहे त्याच्यामध्ये वस्तूची हानी झाली असती, कुठले ट्रक हानी झाली असती, कुठलं वाहन तुटलं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण याच्यात जीव हानी झालेली आहे। ती जीव हानी कोणीही भरून देऊ शकत नाही। त्यामुळे मला प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करा। वेकोलीला जे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या उभ्या असतात ज्यामुळे अपघाताची देखील शक्यता नाकारता येत नाही, त्या संदर्भामध्ये आपण पुढे काय उपाययोजना करतो? प्रशासन कुंभकर्णाची नींद घेत आहे, झोपेत आहे प्रशासन। त्याला जागण्यासाठी हे आंदोलन करणं खूप गरजेचं आहे। याच्यानंतर आम्ही इथे तर आंदोलन केलेलंच आहे। आम्ही डायरेक्ट त्यांच्या ऑफिसवर जाऊन आता आंदोलन करू। जर त्यांनी याची दखल घेतली नाही तर याचे परिणाम फार वाईट होतील।